हे चित्र काढतात ना तर तसं वाटतंय, डोंगर, नदी आणि कौलारू घर. मी गेलो कोकणातल्या अशा एका छोट्याशा गावात ज्याचं वर्णन करायचं म्हणजे नाही शब्दच सापडत नाहीये. एखादं गाव तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकतं, आनंदाने सुन्न करू शकतं, काही न करताही चित्त शांत करू शकतं. तर हो, हे गाव करू शकतं. या गावात रस्ता येऊन संपतो, अजिबात रेंज नाही, चहूबाजूंनी फक्त हिरवळ आणि डोंगर, त्यामध्ये लपून डोकं वर काढलेली कौलारू घरं आणि सोबत खळखळणाऱ्या असंख्य झऱ्यांचा आवाज. पाणी असं की मिनरल वॉटरला कॉम्प्लेक्स यावा. तर हे अशक्य सुंदर तरी पण अजिबात टुरिस्टची गर्दी नसणारं कमाल गाव कोणतं? तिथे जायचं कसं? राहण्याची खाण्याची व्यवस्था होईल का? या सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरं मिळणार ना भाऊ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे कष्ट घ्या बास. तर रत्नागिरीच्या प्रसिद्ध आरे वारे समुद्र किनाऱ्यांच्या जवळून टर्न मारून मी एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. बाय द वे, रत्नागिरी गणपतीपुळे इथले फिरण्याचे खाण्याच्या व्हिडिओंची आपली वेगळी सिरीज आहे. राहिली असेल तर पटकन बघून टाका आणि सुकीर्तजी चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. तर मी काय सांगत होतो की आरे आणि वारेपासून अगदी अर्धा ते पाऊण तासात वळण घेत 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 आम्ही पोचलो कोकणातल्या एका सुंदर गावात ज्याचं नाव होतं जांभरुण. एका पॉइंटला रस्ताच संपला आणि गाडी पार्क करावी लागली. रत्नागिरीपासून पाऊण तास प्रवास करून आम्ही जांभरुण या गावात पोहोचलेलो आहोत आणि इथून रस्ताच संपतोय, म्हणजे गाडी इथे लावली. एका पॉइंट नंतर चालत जावं लागणार आहे. हा एवढासा छोटा रस्ता होता, म्हणजे फक्त एक कार जाईल एवढाच तो रस्ता होता. म्हणजे कम्प्लिटली वेगळ्या जगात जावं ना अशा पद्धतीने जंगलातच आम्ही आलोय. चहूबाजूने डोंगर आहे आणि हे असं खाली गाव आहे. फक्त कौलारू छोटी छोटी घरं दिसत आहेत. आणि खूप एक्सायटेड आहे कारण खूप भारी स्पॉट वाटतोय मला हा. मला अशी जी छोटी गावं असतात ना ती खूप आवडतात. तेव्हा शांतता आहे एकदम आणि भूक पण लागली आहे. त्यामुळे चला. क्या बात. नदी दिसतीये आणि हे देऊळ आहे. हे चित्र काढतात ना तर तसं वाटतंय, डोंगर, नदी आणि कौलारू घर. गावात प्रवेश करणारी छोटी पायवाट उतरल्यानंतर छोटासा पूल लागला. तिकडून नदीचा जो काही प्रवाह दिसत होता त्याला तोड नाही. खरं तर दुपारची वेळ होती, भूक लागली होती, पण तहान भूक विसरून मला त्या पाण्यात जावंसं वाटलं. खाली उतरून खडक आणि शेवाळ्यांचा अंदाज घेत 2 दगडांवर पाय न ठेवता एक उत्तम स्पॉट निवडला. पाण्यात पाय घातल्यावर त्याचा थंडगारपणा आहा, अर्ध्या सेकंदात मेंदूत गेला आणि दुपारच्या कडक उन्हाचा विसर पडला. खरं तर इथे भिजायला सुद्धा कल्ला येईल असं मनात आलं, पण बॉडी नाही म्हणत होती. त्यामुळे निवांत काही वेळ तिथेच बसलो. इथे कोकणातलं दुपारचं कडक ऊन सुद्धा प्लेझंट वाटत होतं. मग त्या नदीवरच्या छोट्या पुलावरून गावाकडे जायला निघालो. गावात जाण्यासाठी छोटी पायवाट आणि पायऱ्या बनवल्यात. संपूर्ण जांभा दगडाने ही पायवाट बनवली. म्हणजे आपण किल्ला बनवतो ना त्यात पायवाट करतो ना, छान सेम तशी आठवण येते मला. चालत चालत गावात निघालो. जांभरुण गावातल्या शितूत कुटुंबामध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारची वेळ असून सुद्धा चहूबाजूंनी इतकी झाडं होती की संपूर्ण सावली होती. वाटतच नव्हतं की दुपारी 2ची वेळ आहे. वाटेत जांभरुण गावचं प्राथमिक विद्यालय सुद्धा होतं. काय लोकेशन शाळेचं. कादंबरीमध्ये छोट्या गावांची वर्णनं आपण जेव्हा वाचतो तेव्हा डोळ्यापुढे जसं गाव येतं ना, अगदी तसं वाटत होतं.
प्रत्येक गोष्ट फोटोजेनिक होती. गुगल मॅप सारख्या क्षुल्लक गोष्टींना काहीही स्थान नव्हतं. त्यामुळे विचारत विचारत आम्ही जांभरुण मधल्या घराच्या दिशेने निघालो. ह्या घराच्या असाच रस्ता आहे, तिथे खाली घर आहे, त्या घरात ह्या रोडनी जाऊ खाली. कुठे इथे ना? हा हा. खरं तर वाट चुकली तरी चालेल किंवा न विचारता कुठेही भटकावं असं हे गाव होतं. पण काय, भूक लागली होती, त्यामुळे वाटलं आधी खावं आणि नंतर फिरावं. गावामध्ये प्रत्येक घराला जोडणारी वाट जांभा दगडाची होती. युरोपमध्ये जुन्या शहरांमध्ये पेबल स्टोन पद्धतीचे रस्ते असतात, अगदी तसं, किंवा लाल रंग असल्यामुळे त्याहून देखणं हे वाटत होतं. चालत चालत संपूर्ण गावाला वळसा मारून शेवटी पोचलो. फायनली पोचलो. सुरुवातीला जांभरुण ॲग्रो टुरिझमच्या खोल्या सापडल्या, जिथे राहण्याची सुद्धा व्यवस्था होते. त्यांचा नंबर, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोतच. आणि इथे आलेल्या पर्यटकांची इथल्या शितूत कुटुंबामध्ये खाण्याची व्यवस्था होते. त्यांच्या घरीच आम्ही जाणार होतो. पोचलो. भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूने स्वच्छ पाण्याचे पाट केलेत. पाणी इतकं स्वच्छ की तळ दिसत होता. तोंडावर मारल्यावर सगळा चालण्याचा थकवाच निघून गेला. फायनली पोचलो. पण खरं सांगू का, म्हणजे प्रवासच इतका सुंदर होता की म्हणजे कुठली दमछाकच आमची झाली नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंख्य फोटो काढत आम्ही आलोय. वेळ लागते मला. आणि भारी मला या गोष्टीचं वाटतंय की कसं ना, म्हणजे कोकणामध्ये अक्षरशः खजिने असे लपलेले आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये. म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. आणि म्हणतात ना, ते बऱ्याच कवितांमध्ये वगैरे वाक्य असतं की प्रवासाचा आनंद घेतला की जिथे पोचायचंय त्याची काही फिकीर नसते. तर तसंच म्हणजे आज जगलोय आम्ही ते खऱ्या अर्थाने, की इतका प्रवासाचा आनंद घेतलाय. पोचल्यावर छान वाटतंय, पण तो प्रवासाचाच आनंद खूप जास्त होता. इथे आमच्या जेवणाची तयारी चालू झाली होती. शितूत यांचं घर जे काही होतं ना, म्हणजे एकदम टाइम ट्रॅव्हल करून 100 ते 200 वर्ष मागे जावं. टिपिकल कोकणी घरात असते तशी पडवी, ओसरी, माझघर, स्वयंपाकघर, सारवलेलं अंगण, बाहेरच एक झोपाळा आणि स्वतःच्याच मालकीचं घर असावं असा आविर्भाव असणारी एक मांजर, जी प्रत्येक कोकणी घरात असतेच. घरात गोठा सुद्धा होता. घरच्या मागे परसात 24 तास चालू असलेला पाटाच्या पाण्याचा प्रवाह. जेवण अर्थातच केळीच्या पानात वाढलं जाणार होतं. म्हणजे खाऊन झाल्यावर ते पान जाणार घरच्या गाई म्हशींच्या पोटात. म्हणजे खऱ्या अर्थाने सस्टेनेबल लिव्हिंगच्या गप्पा न मारता, पोस्ट न करता रोजच्या आयुष्यात जगणारं हे गाव. जेवण साध्या पद्धतीचं पण रुचकर होतं. असा भरपूर मोठा फेरफटका मारल्यानंतर अशा सारवलेल्या जमिनीवरती केळीच्या पानामध्ये जेव्हा जेवण वाढलं जातं तेव्हा म्हणजे स्वर्गसुख खऱ्या अर्थाने. म्हणजे खायच्या आधीच मी म्हणतोय. आणि मला खूप भारी वाटतंय की शितूत फॅमिली जी इथली आहे त्यांच्या घरी आम्ही जेवतोय. इथे जांभरुण कॉटेजेस म्हणून पण आहे प्रॉपर. तुमची राहायची पण इथे व्यवस्था होते. आणि त्या कॉटेजेसमध्ये राहिल्यावरती या कुटुंबाकडनंच जेवण दिलं जातं. आणि खूप कमी, म्हणजे आम्ही फक्त सकाळी सांगितलं की आम्ही येतोय आणि त्यांनी लगेचच आमच्या जेवणाची व्यवस्था केली. मला खूपच भारी वाटतंय. काल इथे खूप मोठा उत्सव होता, त्यामुळे जिलेबी सुद्धा आहे पानामध्ये. तो आमचा मिस झाला कारण आम्हाला माहित नव्हतं. पण तरी मला खूप छान वाटतं की आज गाव बघायला मिळालं आणि आपण इथे जेवतोय फायनली. तर जेवणामध्ये आहे कुर्मा भाजी, मसाले भात आहे, कोशिंबीर आहे, चपाती, जिलेबी, लोणचं आणि आमटी. क्या बात आहे. खूप जोरदार भूक लागलेली आहे. सुरेख कुर्मा भाजी आहे. खोबऱ्याचं वाटण आहे का याला? खोबऱ्याचं वाटण आहे असतं याला. वा, एकदम घरगुती आणि अप्रतिम. म्हणून आमटी पिऊयात. आमटी म्हणजे कर्नाटकामध्ये डाळीचं सार करतात ना, तशा पद्धतीची आहे. चिंचगुळ आहे त्याच्यामध्ये आणि सुरेख चव आहे. टिपिकल कोकणी चव आहे. म्हणजे आई डाळीचं सार करायची, बेळगावमध्ये सुद्धा बनवतात, तर तशा पद्धतीची त्याची चव आहे. म्हणजे कर्नाटकात तर याला सारच म्हणतात. आता मसाले भात, या सारासोबत मसाले भात सुद्धा खूप छान जातो. एकदम माइल्ड आहे मसाले भात. आणि गावांमध्ये उत्सवामध्ये मिळतो ना तशा पद्धतीची चव आहे त्याची कम्प्लिटली. कोशिंबीर पण छान.
लोणचं म्हणजे एकदम आहा. आणि जिलेबी आहे. आय थिंक काल उत्सवाचीच ती जिलेबी आहे. मस्त आहे जिलेबी. म्हणलं तसं की गावाकडे उत्सवामध्ये जनरली मसाले भात आणि जिलेबी असाच मेनू असतो. थोडी गोड जास्त आहे, गावाकडे तशीच असते. सुरेख. जेवल्यावर संध्याकाळच्या वेळी गावामध्ये एक फेरफटका मारावा असं वाटलं. घराच्या खालीच एक जुनं मंदिर होतं, जिथे दरवर्षी मोठा उत्सव होतो. जुन्या पद्धतीचं कौलारू मंदिर. ज्यामध्ये बसायला जुन्या पद्धतीचाच कट्टा होता. जामरुण गावामध्ये जवळजवळ 10 ते 20 हजार वर्षांपूर्वीची कातळ शिल्प सुद्धा आहेत. पण अंधार पडायला लागल्यामुळे आम्ही तिथे जाऊ नाही शकलो. या गावातला कोपरान कोपरा म्हणजे एखाद्या हिल स्टेशनचा पॉइंट होईल इतकं सुंदर हे गाव. त्यामुळे काहीही न ठरवता वाट फुटेल तिथे तुम्ही जाऊ शकता. सूर्यास्तासाठी एखादा उत्तम स्पॉट पकडावा असं ठरवून मी निघालो. मंदिराच्या वरती पाण्याच्या खळखळण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने मी निघालो. मस्त पाट वाहत होता आणि समोर सूर्य दिवस संपवण्याच्या तयारीत होता. एका कड्यापाशी पोचलो आणि समोरचा नजारा बघून वेडच लागलं. नारळाची असंख्य झाडं, जंगल, चहूबाजूंनी डोंगर आणि त्यामधोमध खळखळत वाहणारी नदी. मी विसरून गेलो की नक्की मी कुठे. म्हणजे एखाद्या उत्तम कलाकृतीने मंत्रमुग्ध व्हावं तसं समोरचं दृश्य पाहून माझं झालं. नाही, आजवर मी इतक्या सुंदर ठिकाणी सूर्यास्त बघितलेत, पण हा सूर्यास्त हा कायम माझ्या स्मरणात राहील. आम्ही इथून असे चालत 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 सरळ असे कंप्लीट गाव फिरून प्रदक्षिणा मारून त्या घरी गेलो. ऍक्च्युली आत्ता आम्हाला समजलं की इथनं अशी छोटीशी पायवाट आहे आणि तिकडून 1 मिनिटाच्या अंतरावरती ते घर होतं जिथे आम्ही जेवलो. पण माहीत नसल्यामुळे फोन चालू नव्हता, रेंज नव्हती, GPS वगैरे काही संबंधच नाही इथे. त्यामुळे असं पूर्ण हेलपाटा मारून आम्हाला जावं लागलं. पण तरी मला खूप छान वाटतंय. त्याचं कारण असं की त्यामुळे आम्हाला गाव पूर्ण बघता आलं. नाहीतर फिरता एवढं आलं नसतं, त्यांना सोबत घेऊन जावं लागलं असतं. त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण गाव बघू शकलो. आणि आता परतीच्या मार्गाला चाललोय. तिथे लांब जे असं जंगल दिसतंय असं, तर तिथे छोटं लाईट दिसतं का लुकलुकणार. हा, इथे कुठेतरी गाडी आमची लावली आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि अंधार पडायच्यात मला एक गोष्ट सांगायची, प्लीज सबस्क्राईब करा. बरेच लोक नुसता व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईबच करत नाहीयेत. सबस्क्राईब करा आणि कोकण प्रेमींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खरंच कोकणातली छोटी छोटी गावं म्हणजे अक्षरशः निसर्गाचे खजिनेच आहेत. जामरुण शिवाय अशी कुठली सुंदर टुमदार गावं आहेत जी तुम्हाला माहिती आहेत, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. इथल्या गावांना, तिथल्या स्थानिक पर्यटन स्थळांना, ॲग्रो टुरिझमला आपणच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याचबरोबर इथे जबाबदारीचं भान ठेवून कसलाही कचरा न करता निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओ घेऊन येत राहूच. त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.